सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, त्याच संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी बघूयात। निवडणुकीमध्ये मूळ ओबीसी उमेदवारांनाच संधी द्या, कोर कमिटीच्या बैठकीत शरद पवारांच्या सूचना। दरम्यान मूळ ओबीसी उमेदवार मिळणार नाही तिथे पर्यायी कुणबी उमेदवाराला संधी, यासह कोणत्याही परिस्थितीत भाजपशी युती नको अशी ही पवारांची भूमिका। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मुंबईमध्ये कोर कमिटी बैठक, महाविकास आघाडीमध्ये लढायचं की स्वतंत्र यावर चर्चा, तर पालिका निवडणुकीसाठी इच्छुकांचे अर्ज मागवण्यासही सुरुवात, 2 दिवसात 73 अर्ज प्राप्त। निवडणुकांसंदर्भात मी बारामतीमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेणार, इच्छुक उमेदवारांनी कागदपत्र तयार ठेवावीत, अजित पवारांचं इच्छुक उमेदवारांना आवाहन। पुणे जिल्ह्यामध्ये निवडणुकीसाठी भाजपचं एक पाऊल पुढे, जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या उद्या पुण्यामध्ये मुलाखती, नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी मोहोळ आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये होणार मुलाखती। जय पवार नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणार नाहीत, जय पवारांच्या उमेदवारीच्या चर्चांना अजित पवारांकडून पूर्णविराम। बारामती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जय पवार असणार अशी चर्चा। मी पण ती चर्चा ऐकली, मला आज पण बरेच जण म्हणाले, परंतु तसं काही होणार नाही। मिने विधानसभेसाठी आता भाजपची मोर्चे बांधणी, 11 तारखेला प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत बैठक, मुख्यमंत्री फडणवीसांचं केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांसह राज्यातील महत्त्वाचे नेते यामध्ये सहभागी होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठरणार रणनीती, जबाबदाऱ्यांचंही वाटप होणार। मतदार याद्यांमधील घोळांच्या आरोपांनंतर मनसे ऍक्शन मोडवर, मुंबईतील मतदार याद्यांच्या निरीक्षणासाठी 1 ते 2 जणांची निवड, सूत्रांची माहिती। पुण्यातील मनसे नेते उद्या राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता, तर पुण्यातील मतदार याद्यांचा अहवाल सादर केला जाणार। 165 वॉर्डसाठी 110 शाखाध्यक्षांची नेमणूक करत सोमवारी अहवाल सादर करण्याचे राज ठाकरेंचे होते आदेश। ठाणे आणि नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागांच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी काढण्यात येणार। विष्णुदास भावे नाट्यगृहात आरक्षणाची सोडत काढली जाणार। आता बघूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक जाहीर, उद्या पालकमंत्री जयकुमार गोरे नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार। परिचारक गटाच्या साधना भोसले आणि अवताडेंकडून वैशाली वाळुजकर यांच्यामध्ये उमेदवारीसाठी चुरस। जळगावच्या वरणगाव नगरपंचायतीमध्ये इच्छुक उमेदवारांची पवारांच्या राष्ट्रवादीकडून चाचपणी, तर नगराध्यक्षपदासाठी राजेंद्र चौधरींचं नाव निश्चित, एकनाथ खडसे, माजी आमदार संतोष चौधरींकडून नावाची घोषणा। पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या सेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत तसंच युवा सेनेतील पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश। एकूण 40 जणांचा स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये समावेश। आता रसदीपासून बाहेर या, फडणवीस, शिंदे आणि अजित पवार एकत्र काम करतायत, त्यावर बोला, दरेकरांचं घोसाळकरांना उत्तर। आता जाऊ द्या ना, जरा रसदीपासून बाहेर या ना, खूप आता मागे गेला काळ, काम करतायत शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा, त्याच्यावर बोला। अजूनही गोहत्ती, अजूनही रसद, अजूनही गद्दार, अजूनही खुद्दार, या कवितांनी टोमणेच मारण्यात मजा घ्या। एमसीए निवडणुकीतील पवारांच्या पॅनलमधील सर्व उमेदवारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। अजिंक्य नाईक, जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेण्यासाठी आले होते। मिलिंद नार्वेकरांच्या प्रचार मोहिमेमध्ये फडणवीसांसोबतच्या फोटोचा वापर, तर एमसीए निवडणुकीमध्ये मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीसांच्या फोटोचा वापर। नार्वेकरांच्या सोशल मीडियावरील प्रचार मोहिमेमध्ये एकत्र फोटो। रत्नागिरीमध्ये उदय सामंत आणि ठाकरे गटाचे नेते बाळ माने यांच्यामध्ये शाब्दिक वाकयुद्ध, रस्त्यांच्या कामांवरून ठाकरेंच्या सेनेचे बाळ माने यांचे भ्रष्टाचाराचे आरोप, तर ज्यांच्या तोंडाला 4 वेळा डांबर फासलं त्यांच्यावर काय बोलणार, सामंतांचं प्रत्युत्तर। आहे त्याच्यामध्ये रवींद्र सावंत, स्वरूपाताई सावंत, उदय सामंत, जयश्रीताई सामंत हे शेअर होल्डर त्यांचे आहेत, बॅलन्स शीटमध्ये आहे आणि त्यामुळे याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। कोणाचा प्रश्न विचारताय मला, ज्याला 4 वेळा डांबर फासलंय लोकांनी, त्याच्यामुळे त्यांच्यावर मी बोलत नाही। राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस देणार, बच्चू कडूंची घोषणा। कर्जमाफी संदर्भात विखेंनी केलेल्या वक्तव्यानंतर बच्चू कडू आक्रमक, तर कडूंची भेट घेऊन त्यांचा गैरसमज दूर करणार, विखेंची प्रतिक्रिया। हे वाचाडगिरी मंत्री महोदय सांगते का कर्जमाफी किती डाव द्यायची, काय करायचं, किती डाव लुटायचं तुम्ही, त्याचं ठरलं नाही पाहिजे।
अरे शुक्र माना लोक तुम्हाला मारत नाही. मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस मागायचं. भाजप नेते प्रवीण दरेकर महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी, जय कवळी आणि दरेकरांच्या पॅनलचे सर्व 29 उमेदवार विजयी. आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या. धाराशिवमध्ये तानाजी सावंतांची नाव न घेता आमदार राणा जगजितसिंग आणि खासदार ओमराजेंवर टीका. त्यांच्या घरात 25 वर्ष सत्ता तरी सुद्धा जिल्हा देशभरातनं 3 नंबरचा मागासलेला हा जिल्हा. जनता यांना 440 व्होल्टचा झटका दिल्याशिवाय राहणार नाही असाही हल्लाबोल. त्यांच्या घराची गेली 25-30 वर्ष ते मंत्रीपद होतं, सत्ता उपभोगली या सगळ्यांनी. भारतात धाराशिव जिल्हा हा 3 नंबरचा मागासलेला जिल्हा. एक शांतिपूर्णपणे अभिमानानं सांगतो त्याची लाभ वाटतो. तर एकला चलोरेचा नारा शिवसेनेनं दिला नाही. दुसऱ्या पक्षांनी काही दिवसांपूर्वीच एकला चलोरेचा नारा दिला होता. शिंदेच्या शिवसेनेचे तानाजी सावंतांचं आणखी एक विधान. तर माझ्याही पक्षानं गाफील न राहता संपूर्ण उमेदवारीची तयारी केल्याचं वक्तव्य. चा नारा हा शिवसेनेनं दिलेला नाही. हा समोरच्या पक्षांनी, जे काही मोठे पक्ष असतील छोटे असतील, त्यांनी आमच्या पक्षाला कुठेही विश्वास न घेता गेल्या 8 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी एकला चलोचा नारा दिला होता. तटकरेंच्या निर्णयाची आम्ही दखल घेतली आहे. युतीचा फॉर्म्युला तटकरेंनी फेटाळल्यानंतर गोगावलेंची प्रतिक्रिया. तर त्यांना त्यांची ताकद दाखवावी, आम्ही आमची ताकद दाखवू, गोगावलेंची प्रतिक्रिया. त्याची आम्ही दखल घेतलेली आहे, हरकत नाही आहे, ते आम्ही दाखवूया. असं नको वाटायला की कोणीच काय आम्हाला बोललं नाही, काय नाही. मंत्री म्हणून आमची जबाबदारी होती, ते आम्ही मांडलं, सांगितलं ते सांगितलं. त्याबद्दल दुमत नाही. कोणाला पटो अगर न पटो हरकत नाही आहे. त्यांनी त्यांची ताकद दाखवायची, आम्ही आमची ताकद दाखवतोय. साताऱ्यातल्या पाटणमध्ये जो महायुतीचा निर्णय होईल तोच मेढ्यामध्ये होईल. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजे भोसले यांचा शंभूराज देसाईंना टोला. नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज जरांगेंच्या भेटीला. जरांगेंच्या भेटीसाठी महंत शिवाजी महाराज अंतरवाली सराटीमध्ये. जरांगेंना जिवे मारण्याचे कट रचल्यानंतर या दोघांमध्येही चर्चा. भाजपच्या उमेदवारांचे मूळ पक्ष वेगळे आहेत. राजकीय लोकांवर प्रचंड दबाव टाकला जातोय. जागेचे व्यवहार असतील ते काढून पक्षप्रवेश घडवले जात आहेत. धमक्या देणंही सुरू आहे. मनसेच्या अविनाश जाधवांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर घणाघात. माझी इच्छा नाहीये, पण हे सगळं जे चालू आहे ते विविध दबावापोटी चालू आहे. जागेचे व्यवहार असतील, इतर गोष्टी असतील, या सगळ्यांच्या प्रकरणं तयार करणं आणि त्याहून जेलला पाठवण्याच्या धमक्या देऊन या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. फलटणमधील महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची प्रकाश आंबेडकरांनी भेट घेतली. बीडच्या वडवणीमधील घरी जाऊन संपदा मुंडेंच्या कुटुंबियांचं प्रकाश आंबेडकर यांनी केलं सांत्वन. राजापूर नगर परिषदेसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात. अतुल कालसेकर, माजी आमदार विजय नातू यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती घेण्यात आल्या. कोकणात महायुतीमध्ये होणार वरिष्ठ जरी सांगत असले तरी सुद्धा स्थानिक कार्यकर्त्यांची भूमिका वेगळी असल्याचं समोर.